बायकरमॅन सुजल बांडा स्वप्नातील पहिली बाईक ज्यानं साकारली आहे, जिंकली आहे. स्वप्न त्याचं देखील पूर्ण झालं आहे बाईक पटकवण्याचं. पुढील सामना आपण पाहणार आहोत कट्टा ग्रुप करंजा विपक्ष अष्टविनायक धिगोडे. दोन्ही टीमचं कॅप्टन टॉस करता यावं. कट्टा ग्रुप करंजा विपक्ष अष्टविनायक धिगोडे. नक्कीच प्रेक्षक मायबापाला विनंती आहे की खेळाडू कक्ष आहे जिथे चेअर आहे त्या खेळाडू कक्षांकरिता ठेवल्यात, तर खेळाडूंसाठी बसण्याकरिता खुर्च्या उपलब्ध करा. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज गीतेश, ऑन स्ट्राईकला हिमांशू. अगदी ऑन स्ट्राईकला सुजल आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल, क्या बात आहे, स्विंग अँड मिस. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, लेग कट होत असताना चेंडू आपण पाहतोय. अगदी काटेकी टक्कर, अगदी महत्वपूर्ण सामना. दोन्ही संघ तुल्यबुल्य आहेत तालुक्यामधील. पाहूया, एका बाजूनं बाली, दुसऱ्या बाजूनं कोटनाका. यावेळचा चेंडू, पंचांचा इशारा, इट इज अ नो बॉल. यावेळचा बॉल, जल्लोष पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण फलंदाज, अगदी महत्वाच्या सामन्यामध्ये बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज गीतेशला, आणि बालही संघाला लागलाय 440चा लगा 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 लगा. अगदी महत्वपूर्ण सामन्यामध्ये सुजल ज्याने खेळली. सुजल सद्यस्थितीला मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं होता. नवीन फलंदाज कुशल, सुजल गेले, आता कुशल आलेत. हो हो, क्या बात आहे, सापलं रचलंय. अगदी गलीमध्ये टटवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. 10 खेळाडूंमध्ये खेळला जाणारा हा सामना. डॉट बॉल देखील येताना आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय, एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. तद्वर मात्र दीपक नाईक यांची देखील उपस्थिती आपण मी विनंती करतोय सन्माननीय जितेंद्र पाटील आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय श्री दीपक पाटील. चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षकांना चिरून भिदून क्लिनिंग स्ट्रोक अँड टेकिंग गॅप. 4 धावा येताना आपण पाहतोय. कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. नजाकत आपण पाहतोय फटक्यातील. आणि ओव्हर नंबर 1च्या समाप्तीनंतर अजून 1 चेंडू बाकी असेल माफी असावी. यावेळेस चांगला फटका मागील दिशेला. 4 धावा येत आहेत. 4 न मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 षटकाच्या अंती. 9 धावा आपण पाहतोय.
धन्यवाद. पुढील गोलंदाज आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आल्यात. राहुल येताना गोलंदाजच्या रनवेवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक फेकतील. कट्टा ग्रुप करंजा विपक्ष अष्टविनायक दिगोडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करिता यावं. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. परेश आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. पुन्हा एक वार व्हाईट. राहुल मात्र दिशा आणि गोलंदाजी करताना आपण पाहतोय. दिशा भरकटताना आपण पाहतोय. याही वेळेस चांगला फटका. हिमांशू आपला क्लास दाखवताना आपण पाहतोय. अगदी फॉर्मी स्टेपरेड ऍक्शन रिप्ले पायमोडीत खेळून काढलेला फटका. पॉइंटला चेंडूला पाठवलाय. टीम मिटिंग घेण्याकरिता भाग पाडलाय एका फटक्यानं. 15 धावा धावपालकावर येत्या. सुशांत अगदी आपण पाहतोय हिमांशूला बाद करण्याकरिता सापला रचावा लागेल मी तर म्हणेल. याही वेळेस अगदी आपण पाहतोय बॅटची कडा घेऊन थर्डमॅनला चौकार येताना आपण पाहतोय. हिमांशू ब्रँडेड 4 धावा चौकाराच्या मदतीनं. संघाची टोटल जाऊन पोहोचेल 19. 19 धावा धावपलकावर येताना आपण पाहतोय. राहुलवर कसपूर समाचार. लाहूरवर हल्ले येतात. याही वेळचा बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. टाळ्यांचा कडकडाट. परेश सर अगदी नो +4. 24 धावा धावपलकावर त्यात गोलंदाजी थोडी अतिघाई करताना आपण पाहतोय. भावेश जर पाहिलं तर कुठेतरी या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय 24 धावा आल्यात. अद्याप या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात. 15 धावा अद्याप खर्च झाल्यात. 4 चेंडूचा खेळ शेष असेल. यावेळचा बॉल. गोलंदाज म्हणजे आपण पाहतोय लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर नंबर दुसरं प्रगती पाटलावर चालू होत असत. याही वेळचा बॉल. पंचाचा इशारा स्वैर मारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. याही वेळेस टाळ्यांचा कडकडाट करणारा बाईटच्या रूपाने येणारा हा चौकार. चौकाराच्या मदतीनं स्कोर बोर्ड अनुमोज. संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. 29 रन आणि स्कोर बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ झालाय. ऑफिस कट्टा करंजा विपक्ष अष्टविनायक दिगोडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करिता यावं. याही वेळेस 4 धावा. 33 धावसंख्या धावफलकावर येताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय. अष्टविनायक दिगोडे म्हटलं की अर्थातच शक्ती दादांचा हा संघ. चला इथं दिगोडे टीमचे कॅप्टन आलेत तरी करंजा टीम आपला कर्णधार लवकरात लवकर. यावेळचा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडू. 12 चेंडूचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग डिपार्टमेंट गणेश कृपा बाली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. शेवटचं स्लॉक षटक पाहूया. फेकण्याकरिता कोणता गोलंदाज वापरला जाईल.
2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा पहा. बाहेरून कोणीच कोणता आवाज देऊ नका याची नोंद घ्या. यावेळचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्वॅक्स से करेंगे हम सबका स्वागत सांगणारा हा पहिला चौकार. 4 धावा. 38 धावा धावफलकावर येतात. याही वेळेस आडव्या बॅटनं स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्येला आता मात्र वेग येत असताना जरी सुजल बाद झाल्याने तरी हिमांशू आणि कुशल यानं संघाला उभारले, डावाला सावरलंय आणि 42 धावा आल्यात. 18 चेंडूंचा खेळ 50 पार करण्याच्या इराद्यामध्ये बॅटिंग डिपार्टमेंट बाली संघ. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 टॅप. 4 धावा. चौकार. याही वेळेस 4 धावा. चौकाराशिवाय बात नाही असं म्हणावं लागेल. क्रुशल देखील आणि अगदी श्री गणेश कृपा बालई संघाची 50 पार होत असताना 50 धावा उभारण्याचं काम केलंय. चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये हिमांशू आणि क्रुशल. सिंगल प्राप्त केली आहे. याही वेळचा बॉल व्हाईट बॉल. डॉट बॉल. पहिल्या डावाचा खेळ समाप्त होत असताना आपण पाहतोय पहिला डावा अंती बाली संघानं 52 धावा उभारल्यात. 53 धावा एवढा डोंगरा एवढं आव्हान. मी विनंती करतोय पहा खेळाडूंसाठी खेळाडू थँक्यू. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. अगदी आपण पाहतोय पहिला सामना आपण पाहणार आहोत. ऑफिस कट्टा करंजा विपक्ष अष्टविनायक दिघोडे आणि या दरम्यान होणारा टॉस आणि नाणेफेकीचा कौल अगदी आपण पाहतोय. करंजाच्या बाजूनं टॉस लागलाय.
नक्कीच सामना संपल्यानंतर त्वरित आपण आपला निर्णय घ्यावं. 18 चेंडूंचा खेळ 3 षटकाचा सामना आणि 53 धाव्यांचं आव्हान उभारावं लागेल. पहिलाच बॉल स्विचिटचा प्रयत्न डॉट बॉल. बाली म्हटलं सातत्याने काही स्पर्धेमध्ये वरचढ ठरणारा हा संघ श्री गणेश कृपा बाली. यावेळचा बॉल पंचांचा इशारा वाईट बॉल स्वेर मारा. यावेळी ताकदवार स्ट्रोक स्वीट स्वाइस ऑफ द बॅट. चेंडू थेट चाललाय 4 धावांकरिता ठोकलाय चौकार. क्षेत्ररक्षकाला बीट करून 4 धावा आल्यात. ब्लॉकहोलचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. सँडी भाऊ चेंडू अडवण्यामध्ये सिंगल प्राप्त केली आहे. 15 बॉल 47 ची गरज असा सामना मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस अगदी आपण पाहतोय मस्तकाला दस्तक देऊन हिमांशूच्या डोक्यावरून चेंडू थेट चाललाय. बालई चषकाचा दमदार शानदार दिमागदार चौकार. चार धावा येताना आपण पाहतोय उज्ज्वला साऊंडचे आमचे सौरभ दादा आहेत. चांगला फटका, क्या बात आहे. क्लिनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पा चकवे देणारी फटकेबाजी बालई संघाला देखील संभ्रमामध्ये आणलंय. अजय 74 कोटनाका या संघानं. शेवटचा अस्त्र, शेवटचा ब्रह्मास्त्र, षटक क्रमांक पहिलं. यावेळचा बॉल अगदी आपण पाहतोय कॉट बिहाइंड. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. एक षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावर येताना आपण पाहतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज सुजल, नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला जयूला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज धीरज. अगदी थोडासा खेळपट्टीवर अडथळे येताना आपण पाहतोय. मॅटवरील स्पर्धा आपण पाहत आहोत. हात काय करते. अगदी 12 चेंडू आणि 11-39 समीकरण. सामन्यामध्ये थोडं अडथळा आहे, तिथे जाऊया संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला.
चला सामन्याला सुरुवात होत असताना अगदी जबरदस्त सामना आपण पाहत आहोत. 11 चेंडू 39 ची गरज आहे. यावेळचा बॉल गॉन आणि फलंदाज ड्रेसिंग रूम मध्ये. असा काय तुझा तब्येत बारीक आहे तुझी म्हणून काय घे ना मी पितच नाही तुला देऊ थोडीशी घे ना खाली ठेव मला कॅमेरामॅनचं खाली ठेव तू कॅमेरामॅनला दे. ह्याही वेळचा चेंडू अगदी आपण पाहतोय फलंदाज वारंवार बाद होतात. एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये चांगली व्यवस्था कॉपीची व्यवस्था करण्यात येते आहे प्रशांत माली सरांच्या माध्यमातून. हार्ड हिटर फलंदाज जयू सारख्या फलंदाजाला मात्र स्वस्तात माघारी परतावा लागतोय. व्यासपीठावर आमचे महेश शेठ माळी साहेबांचं शुभागमन. सातत्याने बाली गावाच्या विकासासाठी झडणारा हा व्यक्तिमत्व झगडणारा व्यक्तिमत्व. सामाजिक कार्याची खूप मोठी आवड. धार्मिक कार्यामध्ये अग्रगण्य असणारे बाली गाव भारतीय जनता पार्टी अध्यक्ष. ओहो क्या बात आहे. बाली संघाचा जॉन्टी रॉस नेहमी क्षेत्ररक्षणामध्ये अग्रगण्य असणारा खेळाडू नक्कीच जॉन्टी सिंग सातत्याने जॉन्टी सरांची आठवण करून देणारे त्याचं क्षेत्ररक्षण 100% डेडिकेट. याही वेळेस चौकार येताना मात्र आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक थोडे आधी उडी मारण्याच्या प्रयत्नामध्ये होते. 2 षटकांचा समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर आल्यात. खूप मोठा पल्ला पार करावा लागेल. काही वर्षापूर्वी शेवटच्या षटकामध्ये 40 धावा हव्या होत्या आणि नंदुबोली गोलंदाजीला आला होता आणि 6 चेंडूमध्ये 40 धावा दिल्या होत्या. तर या 6 चेंडूमध्ये 33 धावा गोलंदाज देतात का पाहूया. नक्कीच नक्कीच चॅलेंजिंग करताना खेळ आहे. वेगवान गतीचे गोलंदाज आमचे गुणलेखक भावेश यांचे बंधू शुभम अमर अकबर अंतुनी असे तिघे आहेत. आम्ही देखील सद्यस्थितीला आमचे प्रितेश दादा अगदी ऑन ड्युटी आहेत. सामन्याचा आनंद घेतात यूट्यूबच्या माध्यमातून. यावेळचा वेगवान बॉल पा काय वेग आहे. सन्माननीय मनीषजी नक्कीच गुणलेखकासाठी मनीष सरोदे आपण यावं. मनीष भाई आपण या. पा किलबिलाट समवेत आतिश पाटील सर गप्पा करतायत. नक्कीच बाली गावाचे उद्याचं भविष्य. वंश बघा वंशचा रेकॉर्ड आहे 3 ला उठवा 4 ला उठवा. किती वडापाव द्या खाण्याची क्षमता आहे. मनीष सरोदे सर आपण यावं गुणलेखकांसाठी.
फलंदाज व्हाईट बॉल येत असताना आणि रनआउट होताना आपण पाहतोय. जयू आता आउट झाला मी तो जय आउट झाला यार मग तीनच बॉल अद्याप चिंचवणूचा खेळ शेष असेल. सामना अगदी एकतर्फा होताना आपण पाहतोय. बाले संघ आगे कुछ करतोय. वर या पिचवर जेवढे जोरात चेंडू टाकतील ते खेळणं फार कठीण आहे आणि शुभम याला वेग आहे आणि त्या वेगाचा शुभमनी फायदा घेतला. त्यामुळं ही चांगली गोलंदाजी बाले संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच सर, नक्कीच मॅटवरील खेळ म्हटलं तर सातत्याने टर्फवर नेटवर खेळ केला जातो, पण मॅटवर खेळण्यामध्ये नक्कीच चेंडू स्विंग देखील होण्याची शक्यता आहे. यावलचा बॉल व्हाईट चेंडू येताना आपण पाहतोय. हिमांशु माळी तुम्हाला विनंती आहे की मॅच झाल्या नक्कीच. नाही क्रुशलला यावेळचा बॉल क्रुशल मॅन ऑफ सामना समाप्त. विजेत्या टीमचं हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा क्रुशलच्या 25 मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आणि हिमांशुच्या 16 ज्यानं बॅटिंग करत असताना वन डाऊन येऊन 25 धावा ठोकण्याचं काम केलंय. क्रुशल ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि हिमांशु माले आपण गुणलेखकासाठी यावं लगेचच जोडायचं आहे.